नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण दररोज चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो. आज 4 जुलै, बघूया महत्त्वाचे 20 प्रश्न. पहिला प्रश्न, वाडा आणि AIUच्या ताज्या अहवालानुसार कोणता देश जागतिक डोपिंग म्हणजेच उत्तेजक द्रव्य सेवन उल्लंघनाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे? आणि दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. प्रश्न क्रमांक 2, जागतिक डोपिंग उल्लंघनाच्या ताज्या यादीत भारताने सलग कितव्या वर्षी जगात पहिले स्थान मिळवले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तिसरे. तिसरा प्रश्न, वाडाच्या ताज्या अहवालानुसार जागतिक डोपिंग उल्लंघनाच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे कोणते देश आहेत? तर केनिया आणि रशिया हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर महत्वाची माहिती, अहवाल आणि क्रमवारी. जागतिक डोपिंग अहवाल, वाडा आणि AIUच्या ताज्या अहवालानुसार भारत सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. खूप खेदाची बाब आहे. या यादीत केनिया दुसऱ्या तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथा प्रश्न, महिलांना जमिनीच्या मालकीशिवाय स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2 जुलै 2026 रोजी कोणत्या राज्याने मंजूर केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे राज्याच्या विधानसभेत खालीलपैकी कुणी मांडले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. प्रश्न क्रमांक 6, 2 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या ऐतिहासिक महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकामुळे महिलांना कोणता महत्वाचा अधिकार मिळणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जमिनीच्या मालकीशिवाय स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता व प्रमाणपत्र. तर महत्वाची माहिती, महिला शेतकरी विधेयकाबद्दल, राज्य धोरण आणि कायदे याच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे बघा. महिला शेतकरी विधेयक, महाराष्ट्र विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेले महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. यामुळे महिलांना मालकी हक्काशिवाय स्वतंत्र शेतकरी प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. 7वा प्रश्न, संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थातच महाराष्ट्र राज्य सरकार, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 8, जाणाऱ्या स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप काय आहे? माफ करा, या ठिकाणी आपले काही काय म्हणता येईल त्याला, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर रुपये 10 लाख रोख आणि मानचिन्ह व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रश्न क्रमांक 9, स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे? आणि हा अर्थातच 8 सप्टेंबरला प्रदान करण्यात येत. का ते खाली बघूया. तर आशा भोसले संगीत पुरस्कार, आशा भोसले यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांसाठी हा पुरस्कार सुरू केला असून याचे स्वरूप 10 लाख रुपये रोख, मानचिन्ह व शाल असे आहे. हा पुरस्कार दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आशा भोसले यांच्या जन्मदिनी दिला जाईल. ठीक आहे. 10वा प्रश्न, थोर तत्वज्ञानी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4 जुलै. आज स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनानिमित्त स्वामी विवेकानंदांना विनम्र अभिवादन. उठा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका असा थोर संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांचा हा संदेश तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा या स्मृतिदिनी ज्ञात करून देत. आपण पुढचा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महासमाधी घेतली? तर यांनी बेलूर मठ, पश्चिम बंगाल इथल्या बेलूर मठ या ठिकाणी समाधी घेतली. 12वा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि वेदांताच्या प्रसारासाठी कोणती संस्था स्थापन केली?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, ऑप्शन सी. तर इतिहासातील थोर व्यक्ती आहेत स्वामी विवेकानंद. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन पुनश्च एकदा. तर 4 जुलै 1902 रोजी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी बेलूर मठ, पश्चिम बंगाल येथील बेलूर मठ येथे महासमाधी घेतली आणि त्यांनी रामकृष्ण मठ व मिशन किंवा रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 13. जागतिक हवामान संघटनेचा म्हणजेच WMO सर्वोच्च सन्मान असलेला 71वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना IMO पुरस्कार फ्रान्सच्या कोणत्या महिला शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर फ्लॉरेन्स रॉबियर, ऑप्शन ए. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा प्रश्न आहे. 14वा प्रश्न. हरियाणा आणि राजस्थान या राज्यांनी 32 वर्षापासून रखडलेला यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी 29 जून 2026 रोजी मोठे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. तर या कराराचं नाव काय आहे? खूप महत्वाचं आहे. हा नवी दिल्ली करार आहे, ऑप्शन सी. तर जागतिक घडामोडी आणि राष्ट्रीय करार आपण बघूया थोडक्यात. WMO सर्वोच्च सन्मान फ्रान्सच्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर फ्लॉरेन्स रॉबियर यांनी 71वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना IMO पुरस्कार जाहीर झाला आहे. ऐतिहासिक यमुना जल करार. हरियाणा आणि राजस्थानमध्ये 32 वर्षानंतर यमुना पाणी करार अंमलात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कराराअंतर्गत 34,102 कोटी खर्चून 3 भूमिगत पाईपलाईनद्वारे 580 दशलक्ष घनमीटर यमुनेचे पाणी राजस्थानला दिले जाईल. यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी असून तिचा उगम यमुनोत्री येथे होतो. यमुनेच्या काठावर आपलं राजधानीचे शहर दिल्ली, आग्रा हे प्रमुख शहर या ठिकाणी वसलेलं आहे. 15वा प्रश्न. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामिनेई यांच्या अंत्यविधीसाठी भारत सरकारतर्फे पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खालीलपैकी कोण करणार आहेत? तर या ठिकाणी राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा हे दोघे जण भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे. आपल्याला माहिती आहे इराणवर अमेरिकेनं इस्रायलच्या बाजूनं जे अणुहल्ले चढवले होते, बॉम्ब टाकले होते, त्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामिनेई यांचा मृत्यू झालेला होता, मात्र त्यांचा अंत्यविधी अद्याप झालेला नाही. प्रश्न क्रमांक 16. गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्य व पोषणाच्या रिअल टाइम ट्रॅकिंगसाठी म्हणजेच PMFCT हा पहिला एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म कोठून सुरू करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीनगर, गुजरात. गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणापासून. 17वा प्रश्न. जून 2026 मध्ये कर्नाटक मधून पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्यानंतर कोणाची राज्यसभा विरोधी पक्ष नेतेपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मल्लिकार्जुन खरगे. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर राष्ट्रीय व राजकीय घडामोडी, नियुक्त्या, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्याबद्दलची थोडक्यात माहिती बघूया. इराण अंत्यविधीसाठी भारतीय शिष्टमंडळ. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेस्कियान यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार भारताने अधिकृत शिष्टमंडळ इराणची राजधानी तेहरानला जाईल. यात राज्यपाल सय्यद अता हसनैन, परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा, सलमान खुर्शिद आणि मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. तर PMFCT डिजिटल प्लॅटफॉर्म केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गांधीनगर, गुजरात येथून PM फॅमिली केअर ट्रॅकर म्हणजे PMFCT चे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य, पोषण आणि कल्याणकारी योजना एकत्रित ट्रॅक करणारा हा देशातील पहिला प्लॅटफॉर्म आहे. विरोधी पक्षनेतेपदी खरगे यांची पुनर्नियुक्ती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी 29 जून 2026 रोजी शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. प्रश्न क्रमांक 18. केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा आभा ABHA आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर किती अंकी असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर हा नंबर असतो 12 अंकी, माफ करा 14 अंकी, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 12 अंकी आपला आधार क्रमांक असतो.
प्रश्न क्रमांक 19 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मानकानुसार भारत कोणत्या वर्षापासून अधिकृतपणे पोलिओ मुक्त आहे? तर भारत 2007 पासून अधिकृतपणे पोलिओ मुक्त आहे. 20वा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये संसदेच्या राज्यसभेच्या रचनेबाबत तरतूद करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 80. ठीक आहे. तर आभा कार्ड अंतर्गत प्रत्येक नागरिकाला 14 अंकी युनिक क्रमांक दिला जातो. जागतिक मानकानुसार 2007 पासून भारत पोलिओ मुक्त मानला जातो. तर भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची रचना केली जाते. हे संसदेचे स्थायी सभागृह आहे. तर मित्रांनो, हे होते 4 जुलैच्या संदर्भातले महत्त्वाचे 20 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, Telegram आणि Facebook सोबत जोडले जा. तुम्ही YouTube आणि Facebook वर संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला Telegramवर PDF मिळेल. PDF तुम्ही रील स्वरूपात Facebook आणि Instagramवरही बघू शकता. त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.